आता मी बऱ्याचदा बघते ना, अगदी 70-75चे सुद्धा जे 15 वर्ष, 20 वर्ष योगा करतायत, ते एकदम फिट असतात आणि दिसतात पण. म्हणजे त्यांचे त्वचा, त्यांचं केस आणि एक जनरल त्यांचा जो एक फिटनेस असतो, तो पण खूप जास्त असतो. तर मला एक सांगा नैनाताई, सूर्यनमस्कार हा ओरिजिनल योगामध्ये नव्हता ना? तो समर्थांनी आणला का? समर्थांच्या चरित्रामध्ये आपल्याला त्याचे संदर्भ मिळतात, की त्यांनी बलोपासनेसाठी रोज ते 1200 सूर्यनमस्कार घालायचे किंवा असं. 1200? हो, असे उल्लेख आहेत त्यांच्या चरित्रामध्ये. पण आजच्या आधुनिक काळामध्ये सूर्यनमस्कारांना देशात परदेशात पोहोचवण्याचं काम केलं ते औंधच्या महाराजांनी केलंय. आणि सूर्यनमस्कार तसं बघितलं तर पतंजलींचं योगसूत्र जे पुस्तक आहे, ते सुद्धा योग तत्त्वज्ञानाची चर्चा करतं. त्याच्यामध्ये फक्त 3 आसनांचा उल्लेख आहे. जी आज आपण अनेक आसनं आहेत, अनेक शुद्धिक्रिया आहेत असं म्हणतो. त्यातला कशाचाच उल्लेख त्याच्यामध्ये नाही आहे. तसं हे इव्हॉल्व होत गेलेली प्रोसेस आहे आणि त्याच्यातनं काही आसनांचा एका क्रमाने ती आसनं घालणं, म्हणजे सूर्यनमस्कारामध्ये 6 ते 7 आसनांचा समावेश असतो आणि ती एका क्रमाने, एका फ्रिक्वेन्सीनी घालणं, यातून सूर्यनमस्कार या प्रकाराचा जन्म झालेला आहे. आणि भवान राजे जे औंधचे राजे होते, त्यांनी तो विदेशामध्ये प्रसिद्ध केला सूर्यनमस्कार. मग आता आपण असं म्हणतो, म्हणजे तुम्ही जे म्हणालात ते, की योगामुळे संपूर्ण असं परिवर्तन घडतं एखाद्याचं. पण विचारशैली बदलते, जीवनशैली बदलते, एक स्थिर होतं माणूस. पण मग जे आपल्याला अधिलौकिक, भौतिक अशा ह्याच्यामध्ये जे यश मिळतं जीवनामध्ये, तर त्याला कोणकोणते अडथळे येऊ शकतात? म्हणजे असं की सगळं आम्ही करतो, पण आम्हाला जे पाहिजे ते मिळत नाही, ते का? अय्यंगार गुरुजी, ज्यांचं नाव आपण योगामध्ये एक मोठं नाव आहे, BKS अय्यंगार गुरुजी, आणि गेल्या शतकामध्ये त्यांनी योग प्रसिद्ध पावायला किंवा परदेशामध्ये त्याची सेंटर, साधक तयार करायला त्यांचं नावाचा खूप महत्त्व आहे. म्हणजे त्यांनी खूप मोठं काम केलेलं आहे. त्यांनीच एके ठिकाणी म्हटलं की व्यक्तीच्या यशाच्या मार्गामध्ये कोणते अडथळे येतात, तर त्यानं म्हणजे बौद्धिक आळस. म्हणजे एखादी गोष्ट करू का नको करू असं आपल्याला वाटतं. म्हणजे आपल्याला बौद्धिक आळस तो असतो. शारीरिक आळस हा आपल्याला कळतो, पण बौद्धिक आळस आपल्याला पटकन लक्षात येत नाही. तर तो एक महत्त्वाचा एक त्याच्या शंका घेणं. म्हणजे आता योगाचा खरंच मला उपयोग होईल का? किंवा मी जिममध्ये जात असेल तर मग जिमचं खरंच होतो का? अशा प्रकारच्या शंका घेणं आणि अनुभव न घेता नुसत्याच शंका घेत राहणं, असा एक ते कारण आहे. निष्काळजीपणा. म्हणजे एखादी गोष्ट आपल्याला करता येणं शक्य आहे, पण आपण ती काळजीपूर्वक करत नाही. आणि असं निष्काळजीपणामुळे अनेक अपघातसुद्धा आपण होताना बघतो. त्यामुळे निष्काळजीपणा हा आपल्या एक यशाच्या मार्गातला अडथळा आहे असं म्हणायला हरकत नाही. आळस, त्याच्याबद्दल तर काही बोलायला नको. म्हणजे तो प्रत्येकच व्यक्तीकडे असतो आणि कधी आपल्याला उठायला नको म्हणून आज योगासनानं सुट्टी घेऊया किंवा आज चालायला नको जाऊया, पाऊस पडतोय. अशा प्रकारे आपण खूप कारणं काढतो आणि तो पण एक मोठा अडथळा त्याच्यामध्ये आहे. अविरती म्हणजे समायोजनाचा अभाव. म्हणजे अनेक गोष्टीमध्ये आपण एक गोष्ट साध्य करायची असेल तर खूप गोष्टींच्यामध्ये समायोजन किंवा ॲडजस्टमेंट आपल्याला करायला लागते. म्हणजे जसं आपण म्हटलं की महिला म्हणतात, आम्हाला तर व्यायामाला वेळच होत नाही. तर हा जो समायोजनाचा अभाव आहे, म्हणजे 24 तासातला अर्धा तास काढायचा जर आपण ठरवला नाही, तर तो कधीच निघणार नाही आहे. तर ते एक मोठं कारण आहे. टाईम मॅनेजमेंट आहे त्याच्यामध्ये आणि अनेक गोष्टींची ॲडजस्टमेंट आहे. म्हणजे त्या वेळेची आहे, उठून बाहेर जाण्याची आहे, आपल्या बाकीचे जे चॉईसेस किंवा प्रेफरन्सेस आहेत ते ठीकठाक करणं, प्रायोरिटी बदलणं. म्हणजे जर मला संध्याकाळी 4 ते 5 योगाचा क्लास आहे आणि त्याचवेळी मला मैत्रिणीकडे जायचं आहे, माझी किट्टी पार्टी आहे किंवा भिशी आहे, तर अशाही गोष्टींचं, व्यावहारिक गोष्टींचं पण समायोजन त्याच्यामध्ये करायला लागतं. आणि भ्रांती किंवा शंका घेणं, असे प्रश्न पडणं, ते एक आहे. म्हणजे ती मानसिक अवस्था आहे एका अर्थाने. मनातली अशी आंदोलनं तयार होतात की हे करू का नको करू, हे चांगलं आहे का वाईट आहे, की हे केलं मी तर कोण काय म्हणेल, कोणी नावं ठेवेल का, कोणी चांगलं म्हणेल का, अशा प्रकारची मनातली आंदोलनं आणि प्रश्नोपनिषद कायम आपल्या मनात एक तयारच होत असतं. तर ते एक कारण आहे. आणखीन यश सांभाळता येणं हे एक मोठं कारण आहे असं अय्यंगार गुरुजी म्हणतात. म्हणजे यशाने हुरळून तरी आपण जातो, यशाने आपण गर्विष्ठ तरी होतो,
किंवा यश आलं की आपण कायम यशस्वीच होऊ असा तरी आपला गैरसमज होतो. यश मिळून सुद्धा आपल्या बाकीची जी विचारपद्धती आहे ती विचारपद्धती नीट ठेवणं आणि ती नीट नाही ठेवली तर तो पण आपल्या पुढच्या यशाच्या मार्गातला एक अडथळा बनतो असं अय्यंगार गुरुजींनी म्हटलेलं आहे. त्यामुळे या सगळ्यांचा विचार आपण योगाच्या बाबतीत केला तर त्याच्यावर मात केली तर योगाचे व्यावहारिक फायदे आणि हे मानसिक जी सगळी आंदोलन आहेत किंवा प्रश्न आहेत किंवा मानसिक अवस्था आहेत आपल्या त्यातून मार्ग आपल्याला निघू शकेल असं वाटतं मला. म्हणजे हे सगळे अडथळे मानसिक आहेत. मानसिक आहेत सगळेच. मनातनंच आपल्या तयार मनातून होत असतं तयार हे. होतात. आणि मग त्याचा योग जेव्हा आपण सुरू करतो तर त्या 5 कोशांवर त्याचा परिणाम होत असेल ना? अगदी. अन्नमय, प्राणमय, विज्ञानमय हो. आणि आनंदमय, मनोमय आणि आणि आनंदमय. आनंदमय. तर त्याच्या सगळ्याचं शुद्धी होऊन परिवर्तन घडतं. परिवर्तन घडतं. पण मग एखाद्या व्यक्तीचं परिवर्तन होणं आणि मग त्याप्रमाणे समाजाचं कसं होतं? परिवर्तन ना वेगवेगळ्या पातळ्यांवरती होतं. म्हणजे आता योगाचं आपण बोलतोय आणि मी जेव्हा योगाचा अभ्यास करताना माझ्या असं लक्षात आलं की आज जगामधले 30 कोटी लोक योग करतात आणि ते 30 कोटी लोक काही भारतीय नाही आहेत. त्यांच्या खाण्यापिण्याच्या सवयी वेगळ्या वेगळ्या आहेत. पण तरी जे 30 कोटी लोक आहेत त्यातले 41% लोक हे शाकाहारी आहेत. म्हणजे अशा प्रकारचे बदल आणि परिवर्तन हे होत जातं आणि त्याचा म्हणजे विवेकानंदांनी त्यांच्या पुस्तकात लिहिलंय की हत्ती झाडपाला खातो. तर हत्ती झाडपाला खातो आणि तो झाडाखाली छान झुलत असतो, उभा असतो. वाघ, सिंह हे मांस मटण खातात आणि ते आरोळ्या देत असतात किंवा मोठ्याने ओरडत असतात. हे त्यांनी उदाहरण दिलेलं आहे. त्यामुळे अशा अनेक गोष्टींचा परिवर्तनावरती परिणाम होत असतो. मुख्य परिणाम मला वाटतं जो व्हायला हवा, जो आज मला होताना दिसत नाही. म्हणजे जेव्हा मी अभ्यासक म्हणून जगामध्ये योग कसा चाललाय, लोक काय करतात, कसा त्याचा विचार करतात, कोणत्या गोष्टी योगातल्या स्वीकारतात, कोणत्या नाकारतात किंवा कोणत्याबद्दल एक प्रकारे ट्विस्टिंग करतात किंवा ॲप्रोप्रिएशन करतात. असा अनेक गोष्टींचा अनेक अँगलनी मी त्याचा अभ्यास करते आहे. तेव्हा योगाचं मूळ उद्देश काय आहे तर आपल्यातला अहंकार कमी करणं किंवा नष्ट करणं. जर आपल्याला भगवंतापर्यंत पोचायचं आहे, ते अनुसंधान जर आपल्याला निर्माण करायचं आहे, आपल्या संतांनी सांगितलं आहे, योगगुरूंनी सांगितलं आहे, तर त्या अनुसंधानात येणारा अडथळा काय आहे तर अहंकार आहे आपल्याला. म्हणजे मी असं आहे, मी तसं आहे, मला हे येतं, मला हे जमतं अशा प्रकारचा. आणि तरी ॲट ए टाईम आपल्याला आयनेस किंवा स्वची जाणीव पाहिजे. म्हणजे स्वचा लोप करायचा आहे अशातला भाग नाही आहे. पण आयनेस हवा म्हणजे स्वची जाणीव हवी, पण इगो नको, आपल्याला अहंकार नको. तर माझ्या मनात असा विचार येतो की इतके योग करतात म्हणजे तुम्हाला आश्चर्य वाटेल कदाचित. आज अरब किंवा मुस्लिम देशामधले लोकसुद्धा मोठ्या प्रमाणात योगाचा स्वीकार त्यांनी केलेला आहे, ख्रिश्चन धर्मियांनी केला आहे. तर असं असताना एक समूह म्हणून, एक धर्म म्हणून आपल्या अहंकाराचा लोप होतोय का किंवा होईल का? आणि त्यातून आजचे जे जगाला भेडसावणारे आतंकवादासारखे प्रश्न आहेत किंवा रेसिझमसारखे प्रश्न आहेत की आम्ही श्रेष्ठ, हा जो एक लोकांचा भाव आहे तो हा मी याला कलेक्टिव्ह इगो किंवा सामूहिक इगो असं मी म्हणते त्याला. तर व्यक्तिगत योगाचा लोप पावता पावता आपण सामूहिक योगाचा जर सामूहिक इगोचा जर आपल्याला लोप त्याच्यातनं होत झाला, करता आला, तर जगातले अनेक प्रश्न सुटतील असं एक मला वाटतं किंवा माझं जे आकलन या अभ्यासातून तयार झालं ते असं सांगतं. आणि त्या दृष्टीने आता आपल्याला प्रयत्न करायला हवेत. म्हणजे जगामध्ये लोक योगाचा स्वीकार करतायत मोठ्या प्रमाणावरती, त्यात काहीच शंका नाही. तर त्या जोडीने प्रयत्नपूर्वक सामूहिक भावना आणि समाजाचा विकास यासाठी करता येईल का? किंवा महिला ही आपण कुटुंबाचा आधारस्तंभ आहे असं आपण म्हणतो. पण आजचं आपल्याला कुटुंब कसं दिसतं, भारतातलं मी म्हणते, जगातलं अजून वेगळ्या पद्धतीने. पण आज प्रत्येकजण आपल्या आपल्या कामामध्ये बिझी आहे किंवा आपल्या आपल्या गॅजेटमध्ये बिझी आहे. म्हणजे प्रत्येकाचा फोन आहे, प्रत्येकाचा लॅपटॉप आहे, प्रत्येकाची खोली आहे, असं बऱ्यापैकी आता दिसायला लागलं आहे. तर त्यामुळे घरात समजा 3 माणसं आहेत किंवा 4 माणसं आहेत, तर त्यांचं सामूहिकता टिकून आहे का? आणि जी सामूहिकता हा परिवार व्यवस्थेचा एक कणा आहे.
म्हणजे एकत्र जेवणं, एकत्र सण साजरे करणं, एकत्र येणं, हसणं, खेळणं, अगदी पत्ते खेळणं असंही असेल. तर ह्यातून कुटुंब तयार होतं किंवा कुटुंबाचा एक भाव बांधला जातो, तयार होतो. तर कुटुंबात सुद्धा आज अशा प्रकारच्या एक समायोजनाची किंवा एकत्र आणण्याची गरज आहे. कारण आज बघतोय आपण, की कुटुंबात माणसं एकत्र एका छताखाली राहतायत, पण त्यांची विचार पद्धती एकदम वेगळी झालेली आहे. जेन झी म्हणून त्यांचं एक वेगळं थिंकिंग प्रोसेस आहे. आधीच्या पिढीची वेगळी आहे, मधल्या पिढीची एक वेगळी आहे. तर त्यांना एकत्र आणणं म्हणजे हे इन्क्लुझिव्ह जर ते आपल्याला कुटुंब करायचं असेल आणि जो खरा कुटुंबाचा गाभा आहे, इन्क्लुझिव्हिटी हा गाभा आहे त्याच्यामध्ये. म्हणजे प्रत्येक व्यक्ती इंडिव्हिज्युअल आहे आपण मानतो, पण तरीसुद्धा सगळे एक आहेत. किंवा भारतीय समाजाचं जे आपण वैशिष्ट्य मानतो, की वैविध्य आहे, पण त्या वैविध्यामध्ये सुद्धा आम्ही एक आहोत. आमची बोलीभाषा वेगळी आहे, आपलं खानपान वेगळं आहे, आमचे सण वेगळे आहेत, आमचं रंगरूप वेगळं आहे, आमचे परिधान पद्धती वेगळी आहे, तरीसुद्धा आम्ही एक आहोत सगळे भारतीय. हा जो एकत्वाचा भाव आहे, हाच कुटुंबापासून समाजापर्यंत आणि समाजापासून म्हणजे भारताच्या समाजापासून ग्लोबल कम्युनिटीपर्यंत नेण्याची आज गरज आहे. तर योग हे करू शकेल का? तर मला वाटतं ही ताकद योगाकडे आहे. पण योगाकडे आपण त्या अँगलनी पण बघायला पाहिजे. म्हणजे आज जो योग थोडा बंदिस्त झाला आहे, तो आसन तंत्रामध्ये बंदिस्त झाला आहे किंवा फिजिकॅलिझमचा योग आज आहे. शारीरिक त्याच्या सगळ्या फायद्यांमुळे आज योगाकडे बघितलं जातं किंवा एक वेलबिंग प्रोग्राम म्हणून योगाकडे बघितलं जातं किंवा एक प्रिव्हेंटिव्ह मेजर म्हणजे आरोग्य मिळवण्यासाठी प्रिव्हेन्शनचा एक कार्यक्रम आहे तो, की अनारोग्य येऊ नये, आजार होऊ नयेत ह्यासाठी तुम्ही योग करा. म्हणजे ते प्रिव्हेंटिव्ह आहे. ह्याच्या पलीकडे जाऊन योगाच्याकडे अशा विस्तृत प्रकाराने पाहणं आणि त्याचा उपयोग करून घेणं, ही खरं म्हणजे आता आपल्याकडे जबाबदारी आहे असं वाटतं. ही क्लिप शेवटपर्यंत बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. संपूर्ण एपिसोड बघण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा आणि सर्व काही चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.